मी दररोज स्वतःबद्दल ओव्हर थिंकिंग करून एवढी कंटाळली आहे ना, खूप कंटाळली. ज्या लोकांबद्दल मी ओव्हर थिंकिंग करते, ज्या गोष्टींबद्दल मी ओव्हर थिंकिंग करते, त्यांनी मला काही फायदा नाही आहे, काहीच नाही. आणि ज्या लोकांमुळं मी ओव्हर थिंकिंग करते त्यांना तर घंटा काही फरकही पडत नाही. तर या गोष्टीने मला स्वतःला एवढा त्रास झाला आहे, खूप त्रास झाला आहे, खूप जास्त. कदाचित ते एवढी मोठी गोष्ट नसूनसुद्धा मी ओव्हर थिंकिंग करून तेवढी मोठी बनवली. कदाचित नाही म्हणता येईल, 100%. गेला जो वर्ष त्याच्यामध्ये मी पूर्ण वेस्ट ऑफ टाईम केलं ओव्हर थिंकिंग करून. तर हा वर्ष मला तसं करायचं नाही आहे. तुम्हीसुद्धा ओव्हर थिंकिंग करून तुमचा टाईम ते फालतू लोकांसाठी वेस्ट करत असाल, फालतू गोष्टींसाठी, तर प्लीज असा करू नका. स्वतःला बिझी ठेवा. तुम्हाला मे बी कोणती पण गोष्ट आवडत जरी नसेल, ते तुम्हाला फ्युचरला कामी येत असेल तर ती गोष्ट करायला घ्या, आवडत जरी नसेल तरी. आता ओव्हर थिंकिंग करायला आपल्याला आवडतं का? नाही आवडत, तरी आपण फालतूचं करतच असतो ना. भाई मला असं वाटतं ना, ओव्हर थिंकिंग करण्यामध्ये एखादा प्राईज वगैरे असला असता ना, तो मलाच मिळाला असता. कारण मी बीटच करू शकत नाही कोण मला, एवढं ओव्हर थिंकिंग करते मी. पण आता मी खूप कंटाळली आहे, तर त्यातनं मला बाहेर पडायचं आहे. आणि मला कोणी नाही सांगितलं आहे, हे मी स्वतः डिसाईड केलं की मला त्यातनं बाहेर पडायचं आहे. तर जोपर्यंत तुम्ही स्वतःला नाही ना पुश करत की मला ह्यातनं बाहेर पडायचं आहे, तोपर्यंत ती गोष्ट होणार नाही. तर प्लीज स्वतःला त्या ओव्हर थिंकिंगमधनं बाहेर काढा. आणि तुमचे जे ड्रीम आहेत, ड्रीम प्रत्येक व्यक्ती बघतो, असं नाही की नाही बघत. फक्त ते ओव्हर थिंकिंगमुळं ना आपण त्या ड्रीमपासून खूप लांब आलेलो असतो. आपण विचारच करत नाही की आपलं ड्रीम काय आहे, आपण काय आहे, आपल्याला काय आवडतं. फक्त ते